जन्मताच ओंकार जपुनी मौन धरिले गुरु तुम्हीच ना. वाडी नृसिंह औदुंबरी ही वास्तव्य करुणी गुरु तुम्हीच ना. भीमा अमरझा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 2 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आलेली आहे. हा दिवस दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. बघा याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनासाठी निघाले होते. तोच हा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदेचा दत्त भक्तांसाठी खरंच हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. तर बघा गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, त्याचबरोबर माघ शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून साजरी केला जातो. याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनासाठी गेलेले होते. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या शैलगमनाचा हा दिवस. बघा याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात गुप्त झाले आणि तिथूनच आपले स्वामी महाराज हे प्रकट झाले. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे. इसवी सन 1528 मध्ये नृसिंह सरस्वती महाराज हे महाराष्ट्रातील लाडकरंजा या गावामध्ये त्यांचा नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला. आई अंबाभवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराज यांनी जन्म घेतला. यांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर जन्मताच ओंकार जपुनी मौन धरिले गुरु तुम्हीच ना. तर बघा जन्मताच ते रडले नाहीत, तर ओम या शब्दाचा उच्चार करू लागले. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 100 वर्षे हे भारत भ्रमंती केली. त्याचबरोबर 50 वर्ष ही श्री क्षेत्र गाणगापूर येथे ते होते. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापूरला तीर्थक्षेत्र बनवले आणि आजही भाविक भक्त तेथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. असं म्हटलं जातं की तिथं एखादी मनोकामना पूर्तीसाठी जर एखादी व्यक्ती गेली तर त्याची मनोकामना ही पूर्ण होते म्हणजे होतेच. आणि हा दिवस गुरुप्रतिपदेचा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. गाणगापूर मध्ये या दिवशी रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. खूप भाविक भक्त या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूरला रवाना होतात. म्हणजेच गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती यांच्या दर्शनासाठी जात असतात. गाणगापूर मध्ये 50 वर्ष राहिल्यानंतर तिथलं तीर्थक्षेत्र बनवल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गुप्त होण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या भाविक भक्तांचं प्रेम आपुलकी पाहून त्यांनी बघा कर्दळी वनात गुप्त होण्याचा निर्णय घेतला. आपल्या निर्गुण पादुका गाणगापूर मध्ये ते आपल्या भक्तांसाठी ठेवून गेले. जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनासाठी निघाले होते तर त्यांच्या भाविक भक्तांनी खूप प्रेमाने आपुलकीने त्यांना बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून त्यांच्या बरोबर दिलेला होता. त्यामुळे या दिवसाला बघा गुरुप्रतिपदेचा दिवस बघा नृसिंह सरस्वती महाराजांना लाडूचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचबरोबर बघा या दिवशी असं म्हटलं जातं की नृसिंह सरस्वती महाराजांनी जेव्हा ते शैलगमनासाठी निघाले तर जे काही शेवंतीची फुले होती तर ते सुद्धा आपल्या भक्तांसाठी ते त्यांनी पाठवून दिलेली होती. त्यामुळे बघा तो प्रसाद म्हणून त्या भक्तांनी तो स्वीकार केलेला होता. त्याचबरोबर बघा नृसिंह सरस्वती महाराजांनी सुद्धा आपल्या प्रिय भक्तांनी लाडू दिलेले होते. त्यामुळे तो सुद्धा नैवेद्य त्यांनी स्वीकार केलेला होता. त्यामुळे या दिवसाला बघा खूप अनन्य साधारण असं महत्व आहे. गुरुप्रतिपदा ही साजरी करायची आहे. बघा दिंडोरी प्रणित मार्गामध्ये हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला जातो. तिथे केंद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरी केला जातो. त्याचबरोबर बघा तुमच्या घरी दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावरती अभिषेक करायचा आहे किंवा नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती असेल तर त्यावरती सुरुवातीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर बघा सकाळी 2 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठावं. शुचिर्भूत झाल्यानंतर स्वामी महाराज दत्त महाराजांच्या मूर्तीवरती षोडोपचारे पूजा किंवा अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने, पाण्याने किंवा चंदनाने सुद्धा त्यांच्यावरती अभिषेक करू शकता. तर बघा या दिवशी आपल्याला अभिषेक करते वेळी 16 वेळा पुरुष सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि आपल्याला त्यांचा षोडोपचार पूजा करायची. म्हणजे जे काही वस्त्र असतील, कंठटोपी किंवा फेटा असेल तर त्यांना अर्पण करायचं आहे. तर बघा या दिवशी दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना आपण तुळस, केवढा, बकुळा, पारिजात हे फुले आपण अर्पण करायचे आहेत जे की दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची सुद्धा फुलं त्यांना नक्कीच अर्पण करू शकता किंवा
त्याचा हार देखील महाराजांना घालू शकता. बघा चंदन टीका, त्याचबरोबर अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवून घ्यायचा आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे. नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर तो सुद्धा सांगते. तर बघा सेवा कोणत्या करायच्या, तर गुरुचरित्राचा 51वा आणि 52वा अध्याय या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे. अगदी सर्व काही सेवा 10:30च्या आरतीच्या आत करण्याचा प्रयत्न करा. काही वर्किंग असतील तर तुम्ही बघा ब्रह्ममुहूर्तापासून ते 4 वाजायच्या आत आपल्याला सर्व काही सेवा उरकून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर बघा सकाळीच आपल्याला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. सेवा अगदीच दिवसभरात कधी केले तरी चालतील. फक्त 4च्या आत आपल्याला गुरुचरित्राचा 51वा आणि 52 अध्याय पठण करून घ्यायचा आहे. 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांची कोणत्याही सेवा करायच्या नाहीत. खूप वेळा मी सांगितलं आहे की हा टाइम 12 ते 12:30 हा टाइम दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे या दरम्यान आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या नाहीयेत. शक्यतो 10:30च्या आरतीच्या आधी सर्व काही सेवा उरकण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जे काही नित्य सेवा आहे तर ते सुद्धा सर्व काही तुम्हाला 10:30च्या आरतीच्या आत तुम्हाला उरकायचे आहे. बघा 51वा आणि 52वा अध्याय शैल्य गमनाचा हे 2 अध्याय सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे हे अध्याय आपल्याला या दिवशी पठण करायचे आहेत. त्याचबरोबर येतं की नैवेद्य कोणता दाखवायचा, तर बघा घेवड्याच्या शेंगा, श्रावणी घेवड्याचा शेंगाचा नैवेद्य दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तो आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे. अगदीच तुम्ही पूर्णवर्णाचा सुद्धा नैवेद्य करू शकता किंवा अगदीच की वरण भात चपाती, घेवड्याची भाजी म्हणजे श्रावणी घेवड्याची भाजी किंवा तुमच्या इच्छेनुसार कोणतीही म्हणजे नैवेद्यासाठी तुम्ही पदार्थ बनवू शकता. पण त्यामध्ये आपल्याला श्रावणी घेवड्याची भाजी ही करायचीच आहे. त्याचबरोबर बघा नैवेद्यामध्ये आपल्याला 6 नैवेद्य आपल्याला बनवायचे. अगदी छोटे छोटे नैवेद्य जरी तुम्ही बनवले तरी सुद्धा काहीच हरकत नाही, पण 6 नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचेच आहेत. अगदी 10:30च्या आरतीच्या आधी किंवा 8च्या आरतीच्या आधी तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर 8च्या आरतीला किंवा 10:30च्या आरतीला 6 नैवेद्य बनवायचे आहेत. छोटे छोटे जे काही तुम्ही पदार्थ बनवणार आहात तर त्यावरती एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि 6च नैवेद्य बनवायचे आहेत. 6 नैवेद्य कोणते तर बघा दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा, नृसिंह सरस्वती महाराजांचा, त्याचबरोबर येतं की आपल्या कुलदेवीचा एक नैवेद्य बनवायचा आहे, गायत्री मातेचा एक नैवेद्य बनवायचा आहे आणि नारायणाचा एक नैवेद्य बनवायचा आहे. असे छोटे छोटे आपल्याला 6 नैवेद्य बनवायचे. जे काही तुम्ही पदार्थ केलेले आहेत त्यावरती एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवायच्या आधी सुद्धा आपल्याला ह्या 2 बोटांनी पाण्यात बुडवून आपल्याला भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा, म्हणजे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा मंत्र, गायत्री मंत्र आपल्याला 3 वेळा म्हणायचा आहे. बघा एक तुळशीपत्र पाण्यात बुडवून घ्यायचं आणि त्या नैवेद्याच्या ताटाभोवती 3 वेळा ते तुळशीपत्र फिरवायचं, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि ते तुळशीपत्र दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, जे काही तुमच्याकडे मूर्ती फोटो असेल तर त्यांच्या समोर ते तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला त्या नैवेद्यावरती ताट झाकायचं आहे. या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आरत्या करायच्या आहेत. आरती कोणती करायची आहे तर बघा गणपती बाप्पांची आरती करायची आहे, स्वामी महाराजांची आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे, नारायणाची आरती करायची आहे, आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे आणि गायत्री मातेची आरती करून आपल्याला शेवटी बघा हातामध्ये फुले घेऊन मंत्र पुष्पांजली करायची आहे. आणि त्यानंतर बघा अगदी 10-15 मिनिटं तो नैवेद्य तसाच झाकून ठेवा आणि त्यानंतर सर्वांनी घरातील तो नैवेद्य एक प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर शक्य झालं तर एक नैवेद्य किंवा एक सेपरेट नैवेद्य तुम्ही गायीसाठी सुद्धा देऊ शकता. बघा आणि जो लाडूचा नैवेद्य आहे, जो बेसनाचे लाडू किंवा मोतीचूर लाडू, जे काही लाडूचा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात तर तो लाडूचा नैवेद्य तुम्ही दिवसभरात कधीही दाखवू शकता किंवा अगदीच ह्या नैवेद्य बरोबर तोही नैवेद्य दाखवू शकता. फक्त जो नैवेद्य म्हणजे लाडूचा नैवेद्य आहे तर तो लगेच न उचलता आपल्याला दुसऱ्या दिवशी तो उचलायचा आहे. म्हणजेच गुरुप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तो नैवेद्य लाडूचा उचलायचा आहे आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे. तर बघा
बघा, असं म्हटलं जातं की शैलगमनाच्या दिवशी जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज निघाले होते, तर तेव्हा सर्व भाविक भक्तांनी खूप प्रेमाने त्यांना लाडू दिलेले होते. त्यामुळे एक दिवस स्वामी महाराजांसमोर, दत्त महाराजांसमोर तो लाडूचा नैवेद्य तसाच झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनी खायचा आहे. बघा, ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व काही सेवा करायची आहे, गुरु प्रतिपदा साजरी करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन सुद्धा करू शकता. बघा, जर केवढ्याची फुलं भेटली तर त्याचा हार सुद्धा महाराजांना अर्पण करायचा आहे किंवा चाफ्याचा हार, जशी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं सर्व काही फुले वगैरे अर्पण करायची आहे. त्याचबरोबर बघा, हिना अत्तर महाराजांना या दिवशी लावायचं आहे. तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती, जर तुम्हाला खरंच अन्नदान करणं शक्य झालं तर तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता किंवा एखाद्या केंद्रात, मठात सुद्धा तुम्ही तिथं जे काही गरजू व्यक्ती आहेत तर त्यांना अन्नदान आवर्जून करू शकता. तर ह्या पद्धतीनं आपल्याला या दिवशी गुरु प्रतिपदा ही साजरी करायची आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.